नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे नारायणगाव येथील. नारायणगाव ग्रामपंचायतीचा सुरू असलेला ढिसाळ कारभार आणि ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्यातील समन्वयाचा अभाव विकास कामांना अडथळा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आज नारायणगाव ग्रामपंचायतीला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच जिल्हा परिषदेच्या फंडातील 30 लाख रुपयांच्या विकास कामाची उद्घाटने केली. ग्रामपंचायतीचा कारभार सदस्य व ग्रामसेवक यांच्या समन्वयाने चालावा अशी अपेक्षा व्यक्त करत ग्रामसेवकाने जर 8 दिवसात कामात सुधारणा केली नाही तर प्रशासन पातळीवर निर्णय घेतला जाईल असा इशारा देखील प्रदीप कंद यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य बबन काळे, राष्ट्रवादी युवा नेते अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे आदी उपस्थित होते. सरपंच सगळी ग्रामपंचायतची बॉडी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विकास कामांची शुभारंभ झालेला आहे असं या ठिकाणी जाहीर केलं आहे. खऱ्या अर्थाने विकासाला चालना देण्याचं काम जिल्ह्यात ज्यांनी केलं त्या जिल्हा परिषदचे कार्यक्षम अध्यक्ष आदरणीय प्रदीप दादा कंद, जिल्हा परिषदमध्ये खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना विकास कामांचा ध्यास ज्यांनी या ठिकाणी घेतला या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक सौभाग्यवती आशाताई बुचके. हे मला सांगायला आनंद वाटतो की भर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेला संपूर्ण ठिकाणी पाण्याची फार मोठी टंचाई वाचत होती त्यावेळेला गणेश या ठिकाणी मनापासून कौतुक केलं पाहिजे की नारायणगावला त्यांनी ज्या पद्धतीने पाण्याचं नियोजन या ठिकाणी केलं त्या सदस्याचं या ठिकाणी निश्चित जाईल त्याचं कौतुक या ठिकाणी व्हायला पाहिजे. असं दुसरा सदस्य आमचा रामदास आबंग असेल की नारायणगावच्या विजेचं जे काम त्यांनी आत्ता घेतलं होतं की संपूर्ण स्ट्रीट लाईट असतील, स्ट्रीट दिवे असतील, संपूर्ण LED बसवण्याचे त्यांनी चकचकीत नारायणगाव करण्याचं काम हे रामदास आबंग या ठिकाणी केलंय. त्यानंतर पुढचा जो विषय होता की 20 लाख मीटर आपली जी पाण्याची टाकी जुनी 86 साली झालेली टाकी, त्या टाकीचं आपण सगळं काम केलं. त्या कामामधून आता आपण 14 विभागातून 20 लाख रुपये या ठिकाणी आपण टाकले. त्याचं आपण TSला जिल्हा परिषदला प्रकरण आपलं गेले, प्रस्ताव गेला, अजून त्याचं पुढचं हे आपल्याला मिळालं नाही, त्याचं इस्टिमेट वगैरे आपलं सगळं दिले परंतु त्याची मान्यता त्या ठिकाणी अजून आपल्याला आलेली नाही. परंतु 40 लाख रुपयाचं ते काम आहे. 20 लाख रुपये आपण 14 विभागातून त्याच्यासाठी टाकलेले. पुढच्या ह्याच्यातून आपल्याला ती फंड टाकून ती टाकी पूर्ण करणं फार महत्त्वाचं आहे. नारायणगावच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आपल्याला जवळजवळ ही 5 लाख लिटरची टाकी आपल्याला या ठिकाणी अपेक्षा करावी लागेल. त्यावेळेला आपल्याला पुढे आपण या पूर्ण गावाला पूर्ण आपण यावेळेला पाणी देऊ शकतो. हा एक विषय तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये नारायणगावचे प्रामुख्याने 2 रस्ते फार महत्त्वाचे. एक कोल्हेमाळा रोड असेल, एक नारायणवाडीचा रोड असेल. कोल्हेमाळा रोडची शिवारपासून तर नारायणगावची जिथपर्यंत हद्द आहे या रस्त्याला असं आहे की सगळे रेसिडेन्स जे आहेत बऱ्याचशा बिल्डिंग नारायणगावचे रेसिडेन्स वाढत चालत आहे. तर कोल्हेमाळा रोड आहे, दुसरा रोड कोळप रोड आहे. त्या भागात नारायणगाव रेसिडेन्स एवढं वाढत चालले की त्या ठिकाणी आपल्याला एक गरज आहे. नारायणगावने त्या ठिकाणी एक ड्रेनेज ऑलरेडी केलेलं आहे परंतु जी वस्ती नारायणगावची बाजूला वाढत चालली आहे तर त्या ठिकाणी तो रोड होणं फार गरजेचं आहे.
त्याला शिवापासून ते मला वाटतं नारायणगावच्या हद्दीपर्यंत आपल्याला ते रोड करणं फार गरजेचं आहे. नारायणगाव ग्रामपंचायत एक आदर्श ग्रामपंचायत आता अत्यंत एक महत्त्वाच्या वळणावर आता येऊन घेतलेली आहे. गेले एक वर्षभरापासून नारायणगावमध्ये राजकारण आणि त्याचबरोबर नारायणगावचा विकास इथून पुढं चांगल्या प्रकारे करायचा अशा मनोभावनेने सर्व लोक एकत्रित आले आणि पुढं कारभार करत आहेत. मग या एकत्रितपणामध्ये राजकीय पक्षाचं राजकारण कुठल्या पद्धतीने आणायचं नाही असं एकत्र येऊन एका व्यासपीठावर ठरलं आणि त्याप्रमाणे राजकारण या नारायणगावच्या ग्रामपंचायतचा कारभार सुरळीतपणे सुरू झाला. काही चुका आमच्या घडल्या असतील, काही चुका ग्रामपंचायत सदस्यांकडून घडल्या असतील, काही चुका इतर पक्षाकडून घडल्या असतील, पण सगळे बाजूला सारून हे गाव जुन्नर तालुक्यातलं अत्यंत मोठं गाव आहे. आणि मोठं गाव असताना जेव्हा इतर तालुक्यातले इतर जिल्ह्यातले लोक आमच्या तालुक्यामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांची पहिली सुरुवात नारायणगावपासून आपण एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे. इतर पक्षाचे लोक जरी निधी आणत असतील तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने गावचा विकास केला पाहिजे या भावनेतून सगळेजण इथं एकत्रित येऊन चांगला कारभार करतात. आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये आजपर्यंत प्रदीपदादांनी अत्यंत चांगली मदत केली आहे, बेनके साहेबांनी केली आहे, माझ्या परीने मला जेवढी तेवढी केली, आशाताई भरीव मदत करतात, बबनराव काळेंकडे जर यादी घेऊन गेलं तर ते कोणत्याच गोष्ट नाही म्हणत नाही. असे अनेक जणांचे हातभार लागले. नारायणगावचा विकास आता पुढे चांगल्या पद्धतीने होत चाललेला आहे. नारायणगाव ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये सुसूत्रता आणत असताना अजूनही अधिकची सुसूत्रता आली पाहिजे ही आमचे सगळे नेते मंडळींची तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे. प्रदीपदादा इथं आलेत. आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष अनेक येऊन गेले. ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये एक पहिला अध्यक्ष जो असेल तो प्रदीपदादा इथं आलाय. करायचंय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जे जे गावच्या बाबतीत सांगू त्या बाबतीत तुम्ही निधी द्यावा एवढीच मी विनंती करतो. पुन्हा एकदा सांगतो, ही जी ग्रामपंचायत आहे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेची एकत्रित ही ग्रामपंचायत आहे. इथून पुढे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार, अनेक निवडणुकांना आपल्याला सामोरं जायचं. त्या निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हेच प्रमुख लढाई होणार आहे. त्याच्या वेळेस या गोंधळाचं या आपले जे काही एकत्र काही कोणी गफलत आणि गडबड करून घेऊ नका. हे फक्त गावापुरतं आपलं आहे. एखादा शेतामध्ये बैलाला जसं आपण आऊत लावतो आणि त्या नांगराने आपण नांगरणी करतो, त्या नांगराला जर एखादी फुटी नसेल तर ते नांगर चांगली दिशा धरतं. तशा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामपंचायतीला शिवसेनेची जर फुटी नसेल तर आपली ग्रामपंचायत नीट चालणार नाही. म्हणून हा एकत्रित जो आपला गाडा आहे हा गावापुरताच मर्यादित ठेवा. नंतर मग गावाला मी तुम्हाला मदत केल्यानंतर इकडं असं करा असं करू नका. जिल्हा परिषदला आपल्याला शिवसेना आशाताईच्या विरुद्ध ताकदीने लढायचं आहे. एवढंच पण मी सांगतो आणि एवढं पण मी जाहीरपणे सांगू शकतो की जुन्नर तालुक्यामध्ये दोनच मोठे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना. आणि जे काही जागा मिळतील आता 7 जागा त्या जागांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी जाणार, इतर कुठला पक्ष येणार नाही आणि आघाडीतून मुली येणार आहे. म्हणून या अशा या आनंदाच्या वातावरणामध्ये प्रयोजता इथं तुम्ही आलात, तुमचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. पुढं पण काळवडीला कार्यक्रम आहे. ही आपली मीटिंग संपल्यानंतर 1-2 भूमिपूजन करून आपण पुढे जाणार आहोत. तुम्ही आमचा सत्कार केला त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो मी थांबतो. आज नारायणगाव ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीला खास करून आपल्याला लाभलेले भेट देण्यासाठी आलेले पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप भाऊ या ठिकाणी आनंद एका गोष्टीचा आहे की कधीतरी आपल्याला कळलं, कधीतरी वाटलं आणि कधीतरी मोकळा श्वास घेतला 1 वर्षापूर्वी अध्यक्ष महोदय. नाहीतर असं वाटायचं की ग्रामपंचायत यामध्ये सुद्धा नसेल अशी नारायणगाव ग्रामपंचायत. आणि म्हणून संघर्षातून सदस्याला कधीच आपले पण वाटलं नाही किंवा ही माझी ग्रामपंचायत आहे, मी इथला सदस्य आहे, मलाही स्वातंत्र्य आहे, मीही काहीतरी करू शकतो हे म्हणण्याची आज खऱ्या अर्थाने आमच्या सदस्यांना एक
सन्मानाची वागणूक या ठिकाणी आहे आणि ते देखील समजत आहेत की येणारा कुठलाही नागरिक हा अतिथी देवो भव प्रमाणे असला पाहिजे. ज्या वॉर्डातून आपल्याला निवडून दिलं आहे त्या वॉर्डातल्या लोकांची कामं झाली पाहिजे, या ठिकाणी विकास झाला पाहिजे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आपल्याला उतरावंच लागेल आणि लोकांना तोंड द्यावंच लागेल, तरच पुन्हा आपण लोकांच्या समोर जाऊ शकतो. आणि म्हणून यांना आम्ही एकच सांगितलं होतो की तुम्ही चांगलं काम करा, बाकी काही करू नका. तुम्ही चांगलं काम केलं, गोडीने बोललात, लोकांचं समाधान केलं. रोकडे भाऊंनी इतक्या रुबाबात सांगितलं, अध्यक्ष महोदय, आम्ही 1 मिनिटं सुद्धा इथे नागरिकाला थांबवत नाही. मला शॉक बसतात. आणि बापरे म्हटलं एवढी चांगली सुविधा तर मग जिल्ह्यात कुठल्याच गावात नसेल. प्रदीप भाऊ तुमच्या गावातही नसेल. जसं तुम्हाला आत्मविश्वासाने इतके ग्रामसेवक भाऊंनी सांगितलं, रोकड्यांनी काय सांगितलं, कशी पीक सुविधा घेतली. मी कधीही ते राजकारण केलं नाही. या ग्रामपंचायतीमध्ये कधीही राजकारण करण्याचा मला गरज वाटली नाही, परंतु वेळोवेळी लोकांच्यासाठी, कारण आपण लोकांसाठी आहोत. लोक ज्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, ज्यांच्यामुळे आपण आज या खुर्चीवर बसलो, त्यांना न्याय मिळाला पाहिजे असं मी मानणारी एक कार्यकर्ती आहे. आणि म्हणून सतत आपला लढा याच्यासाठीच चाललेला होता, संघर्ष याच्यासाठीच होता. आजही सांगतो की यांना आपण एकच सांगितलं, चांगलं काम करा. तुम्ही कधी अर्ध्या रात्रीला आम्हाला काही सांगा, आम्ही तुमच्यासाठी तत्पर आहोत. कारण चुकीला माफी नाही. काय चुकीला माफी नाही. तुम्ही काम करा. काम करत असताना सगळ्यांपेक्षा जास्त या गावावर आम्ही प्रेम करू. मग अध्यक्ष असतील किंवा युवा नेते असतील, काळेसाहेब असतील, मी त्यांच्यासाठी सभागृहात सुद्धा लढा देईन. काय काळे भाऊ बरोबर की नाही आहे ना? कारण आज तुम्हाला दिसतंय अध्यक्ष महोदय या ठिकाणी संजय वादुळे का थांबले आहेत? ग्रामसेवक त्याच्यासाठी ते विचारे. ते म्हणतात की बिदले तरी आम्हाला द्या, आमच्याकडे काय अडचण आहे. आता तुम्हाला बिदलेंना तिथे द्यावं लागेल. या ठिकाणी या गावाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की वास्तविक पाहताना तुम्ही तुमच्याकडे तीर्थक्षेत्र ब दर्जा आहे. विकास कामांना इतका वाव तुम्ही देऊ शकता. या ठिकाणी दलित रस्त्यांमध्ये आम्ही निधी काम करत असताना समाज कल्याणमधून सदोदित तुम्हाला आता आपण एका रस्त्याचं राजवाड्याचं 15 लाखाच्या आतल्या कॉम्पिटिकरणाचं हे करणार आहोत, नारळ फोडणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी 15 लक्ष रुपये पाटेखरी माळ्यातल्या कामाचं हे करणार आहोत. आणि मला वाटत नाही कोट्यावधी रुपये मी इथे आणले असतील. वास्तविक आता ज्या वेळेला 2000च्या नंतर 2002 नंतर या ठिकाणी या तालुक्यात आल्यानंतर ज्यावेळेला दुसरी संधी ह्या ठिकाणी आपण मला बोलवलं की आमच्या मतदारसंघातून उभ्या राहा आणि इथून निवडून आले, त्यानंतर मी सगळी कवाडं उघडी केली. कुठलंही असं ठेवलं नाही की ज्या कवाडं तुम्हाला माहीत नसावी. नसलेली सगळी कवाडं खुलली आणि विकासची गंगा या गावात आली. परंतु राजकारणाचं गालबोट लागलं आणि कुठेतरी आम्ही खच्ची झालो की आपण ह्या गावाला खूप मोठं करायला गेलो. परंतु इथलं एक हक्की चालवणाऱ्या व्यक्तीच्या याला हे सगळेजण बळी पडत आहेत. एकाही सदस्याला आपलं स्वातंत्र्य नाही. ते स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम 1 वर्षापूर्वी या ठिकाणी झालं. यापुढे लढाया होतील, निवडणुका होतील. निवडणुकांमध्ये 2च पक्ष प्रबळ आहे असं युवा नेते म्हणाले. निश्चितपणाने त्यांना तसं वाटते, कारण आम्ही जरा आमदारकीच्या वेळेला आमच्या वेगळ्या ह्याच्यातच होतो तेव्हा पण आम्हाला असंच वाटत होतं की आम्ही दोघेच, तिसरं कोणीच नाही. आणि ते कुठेतरी आम्हाला भोवलं, आम्ही तिकडे लक्षच दिलं नाही. त्यामुळे आता आम्ही जागरूक राहणार. यावेळेला बाजी मारायची आहे, ती कशी मारायची त्याचं नियोजन आपण करू, पण राजकारण नारायणगावमध्ये करायचं नाही एवढंच ठरवू. या ठिकाणी जे दुनिया गोविंदाने चाललेला कारभार आहे तो असाच हाकू, सगळ्यांच्या विचाराने, सगळ्यांचा विचार घेऊन. कोणीही लादणार नाही आणि लादून घ्यायचंही नाही, कारण कोणी कोणाची चूल पेटवायला एक दिवस येत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण सगळेजण स्वतंत्र आहात. निश्चितपणाने योग्य व्यक्ती, योग्य दिशा, योग्य न्याय हा तुमची निवड असणार आहे. एवढंच बोलते आणि या ठिकाणी आमचे जय हिंद, जय महाराष्ट्र. 5 वर्षाचे करायचे आम्हाला 6 वर्षात करता आलं पाहिजे असं तुम्ही सगळ्यांनी आम्हाला निधी द्या. दिली का नाही? तुम्हाला पत्र आले का नाही भाऊसाहेब? त्याप्रमाणे तुम्हाला नोंदणी करायला आणि टॅक्स लावायला काय अडचणी आहेत का? किती वसूल आहे तुमचा आता?
2 कोटी रुपये तुमच्याकडे वसूल आहे. गेल्या वर्षीचा ठीक आहे ना, रिव्हिजन झाली नसतं आपला. तुम्ही किती वर्ष झालं 3 वर्षाचा वसूल शिल्लक आहे. तू गोळा केला पाहिजे ना. तो 3 वर्षाचा वसूल आणि आताचा नवीन मार्चमध्ये फक्त 20 दिवस मिळाले वसूल त्याच्यानंतर तेव्हा 40 लाख जाऊ द्या ना. मार्च संपलाय आता दिवस मार्च संपून किती दिवस झाले. आता तुमच्याकडे नवीन बांधकामाच्या नोंदी किती आहे जरा सर्वे केला पाहिजे. ग्रामपंचायत किती कर्मचारी आहेत ग्रामपंचायत? 40 कर्मचारी आहेत. सगळे 60 कर्मचारी दादा त्याच्यामध्ये आरोग्य लोक झाली का? 16 सफाई कामगार आहेत. 9 पण सफाई कामगारमध्ये जवळजवळ 25 सफाई कामगार आहेत. ठीक आहे ना. टोटल तुमचे 60 आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की जर समजा तुम्हाला ती परवानगी मिळालेली आहे नोंदी करायची आहे, पहिलं तुमच्या ग्रामपंचायतचं ध्येय काय पाहिजे की आपल्या ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढलं पाहिजे. नोंदी राहिल्या असतील. खूप दिवस झालं लोकांच्या अडचणी आहेत. सामान्य माणसाने घर बांधलं तरी त्याला नोंद करता नाही आली. खूप दिवस झाले का नाही त्याला. आज त्या माणसाची अडचण तुम्ही पहिली सोडवली पाहिजे. जायचं तिथं मोजणी करायची, त्याप्रमाणे नोंद करायची. तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या नोंदींचा सर्वे करून त्या नोंदी टॅक्स भरायला की नोंदणी करायची तुमची त्या क्षणाला सगळे पैसे वसूल होतात. त्याला काही उत्तर हातात मिळायच्या वेळेस त्याला पैसे मिळतात. हे पैसे गोळा होते. तुम्हाला या 15 दिवसात आम्ही 14व्या वित्त आयोगाचा दुसरा हप्ता पण देतो. ती अडचण नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आता फिल्टरेशन प्लॅन्टच्या दुरुस्तीला काळे साहेब असतील, आशाताई असतील, आतू शेठ असतील, सगळ्यांनी सांगितलं होतं. त्याच्या दुरुस्तीला तुम्हाला 20 लाख रुपये पण आम्ही दिलेत. म्हणजे ते 20 लाख रुपये दिले की तुम्हाला 14 वित्त आयोगाचा परत हप्ता देतो. त्याच्यानंतर तुमचे सगळे टॅक्स नोंदणी करून घ्या. तुम्हाला रिव्हिजन करायचं तर ग्रामपंचायतला अधिकारी त्याची रिव्हिजन तुम्ही करा. काही ठिकाणी चुका झाल्या असतील दुरुस्त करून घ्या. पण थोडं कॉन्सन्ट्रेटली काम करावं लागेल. इतकं मोठं गाव आहे, एका दिवसात काम संपू शकत नाही तुमचं. 15 दिवसाची मोहीम काढावं लागेल. सगळा सर्वे करून कोणाच्या नोंदी नाहीत त्यांच्या नोंदी त्या ठिकाणी मी आकारून त्यांच्या घरपट्टे आकारून त्यांना नोंदी करून दिल्या पाहिजे. हे काम तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रितपणाने केलं तर त्याला गती येईल. पैसे एका तुम्हाला 1 महिन्यापर्यंत तुम्हाला पैसे गोळा होतील सगळे. किती नोंदी राहिल्या असतील भाऊसाहेब? 500 नोंदी म्हणजे जोक नाही ना. हे जितके दिवस तुम्ही लांबवणार आहे तितके दिवस तुमच्या ग्रामपंचायतचं उत्पन्नच बुडणार आहे ना. तेवढं तुमचा लॉस आहे. आता 10 वर्ष नाही झालं, 6-7 वर्ष नाही झाल्या. आता योग आलाय, संधी आली तुम्हाला आणि चांगल्या पद्धतीने करा. एक विचार आणि दुसरं असं की नोंदणी करताना लोकांना अडवून करू नये. कोणाकडे चिरीमिरी मागू नका. योग्य जे नोंदी करा. इतर नोंदी करताना लोकांना इतका छळवणूक आहे. ही सगळी मंडळी कारभार करते त्यावेळेपासून तुम्हाला काही त्रास आहे का? जाणवलाय का? होऊ नये. नाही ऐका, आता तुमच्यासारख्या गावच्या प्रमुख माणसाने असं म्हणायचं की असं चालतंय. ऐका ना, ऐका, त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं नाही म्हणून चालणार. समजा तसं चालत असेल मग ही जबाबदारी जर तुम्हाला आमच्या ग्रामसेवकाने इथं जर त्रास दिला ना मला फक्त फोन करून सांगा. त्याची काळजी करायची कारण नाही. यांच्यावर अंकुश ग्रामस्थांचा असला पाहिजे, लक्षात घ्या. पण आमच्या अधिकाऱ्यांवर जर आमचा अधिकारी चुकला त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष काय सांगायचे ते माझ्या पद्धतीने मी सांगतो. मला डायरेक्ट सांगायचं का? तिथं मी कोणाला चौकशीच्या भानगडीत पडत नाही, काय करत नाही. त्यांची जबाबदारी नैतिक आहे. मगाशी खाली आलेला मी प्रश्न काय विचारला की ह्याप्रमाणे काम करता का? शेवटी ग्रामपंचायत प्रदीपकांसाठी चालवायची नाही. इथल्या गावात राहणाऱ्या नारायणगाव मधल्या सर्वसामान्य जनतेसाठी ग्रामपंचायत चालवली पाहिजे. त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की ही ग्रामपंचायत माझी आहे, माझं इथं काम होतं. ही भावना जोपर्यंत तुम्ही निर्माण करू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला यशच नाही ना. जर ही भावना तुमच्याकडे इथं डायरेक्ट लोक येतात ना, मध्यस्थी लागतो कोण? ऐका ना, ही बिल्डिंग बांधवायची ग्रामविकास निधी आता ते कॉम्पिटिशन आल्यावर बिल्डर म्हणतात आम्हाला तुम्हाला ग्रामविकास निधी नाही का? तो आमचा अधिकार आहे ग्रामविकास. प्रश्न असा आहे की एक लक्षात ठेवा, हे तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेला सुरुवात कराल त्यावेळेला
नोंदीच्या वेळेला तुम्ही बोलण्यापेक्षा एखादी बिल्डिंग सुरू होती त्यावेळेला ह्या संदर्भातली सगळ्या चर्चा जर केल्या, त्यावेळेला ऑब्जेक्शन, पाणी पुरवठ्याचं पत्र हे ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला त्याची डिग्री बघा, इमारत तर डायरेक्ट उभी राहत नाही. ग्रामपंचायत त्याला NOC द्यायला लागते. ग्रामपंचायतने ते प्लॅन सँक्शन झाला तर त्याला पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे का नाही हे कुठलेही सरकारी डिपार्टमेंट त्याची चौकशी करतं. त्यावेळेला तुमच्याकडनं दाखला घेऊन जाते, त्याला पाणी पुरवठा आम्ही करणार आहोत आमकं. त्यावेळेला हे मुद्दे सगळे क्लिअर केले पाहिजे. आणि कुठलाही उद्योगपती गावात येऊ द्या, त्यांनी गावाच्या विकासाला मदत केलीच पाहिजे. ही भावना त्याच्या मनात आपण त्या भावनेने केली पाहिजे. त्या संदर्भात तशी चर्चा केली पाहिजे. तशी चर्चा केली तर त्यांना पटणार नाही असं काहीच नाही. पण अडवणूक झाली, माणसं मदत करत नाही. हा, आपण त्यांना चांगल्या भावनेने मदत करा. आज त्याच्या नोंदी सगळ्या त्यांच्या पण रखडलेल्या आहेत. त्यांच्या नोंदीचं त्यांना अडचण आहे, त्यांना बोलून घेऊ, त्यांच्या नोंदी करा. त्यावेळेस त्याला सरळ सांगा की बा तू गावाच्या विकासाला काहीतरी मदत कर. त्याच्या पद्धतीने ऐच्छिक मदत करू दे त्यांना. किती एक करून द्या ना, त्याच्याप्रमाणे त्याला विषयच नाही ना. मुळात झालंय काय की सगळे विषय मीटिंगमध्ये होऊन ग्रामसेवकांनी सगळ्या सदस्यांना, सरपंचाला, उपसरपंचाला कुठल्याला पत्र द्यायचं असेल, कुणाला काय द्यायचं असेल, परस्पर उद्योग केले नाही पाहिजे. त्याच्यावर करू शकत नाही. मधुतामध्ये सगळे कळवून मी तुम्हाला ऐका, मी तुम्ही सगळे सन्माननीय सदस्य, सरपंच तुम्ही सगळे इथे उपस्थित आहे. मीटिंगमध्ये कुठलीही नोंद मंजुरीला आलीच पाहिजे. विदाऊट मीटिंगच्या मंजुरीशिवाय कोणीही नोंद करू शकत नाही. भाऊसाहेब सुद्धा करू शकत नाही. कायद्याने फक्त भाऊसाहेबाला नोंद करायचा अधिकार नाही. तुमच्या महिन्याच्या मीटिंगमध्ये सगळ्या नोंदीची रेकॉर्ड त्याच्यात आलं पाहिजे. साईज वाईज रेकॉर्ड आलं पाहिजे. कोणाचं किती बांधकाम आहे, काय आहे, कसं सगळं. आणि त्याच्यानंतर नोंदीला तुम्ही मान्यता देता. आणि ज्या वेळेला तुमची मान्यता मिळती त्याच वेळेला ग्रामसेवक नोंद करू शकतो. परस्पर ग्रामसेवक नोंद करू शकत नाही. विदाऊट ग्रामपंचायतच्या बॉडीच्या मान्यतेशिवाय तुम्ही नोंदी करता. जर समजा केली असेल एखादी नोंद अशी, तर ती सुद्धा तुमच्या महिन्याच्या मीटिंग मध्ये दाखवली असेल. असला असेल तर रद्द केले. हे काय कायदा आहे? बघा, प्रोसिडिंग वेळच्या वेळेला लिहिली पाहिजे. पण प्रोसिडिंग वेळच्या वेळेला क्लोज करायच्या तुमच्या पुढच्या महिन्याच्या मीटिंगच्या आधी तर क्लोज करायला पाहिजे. दर महिन्याला मीटिंग असते. समजा या महिन्याची 1 तारखेला मीटिंग झाली तर पुढची तुम्हाला 1 तारखेच्या आधी तरी 1 दिवस घ्यायला लागतील. ज्या वेळेला ती घेतात त्यावेळेला मागच्या महिन्याचं प्रोसिडिंग वाचल्याशिवाय मीटिंग सुरू कशी होती पुढं क्लोज होत नाही. 3-3 महिने असं कोणी उत्तरच देता कामा नाही. भाऊसाहेबांनी मीटिंग सुरू होताना प्रोसिडिंगचा पहिला विषय असतो मागच्या महिन्याचं प्रोसिडिंग वाचून दाखवणे. दुसरा विषय असतो की मागच्या महिन्याचं प्रोसिडिंग वाचून दाखवल्यावर ते मान्य करणे. काही झालं तरी तुम्हाला पुढच्या मीटिंगच्या आधी 1 महिन्याच्या आत प्रोसिडिंग क्लोजच करावं लागतंय. पुढची मीटिंग होईपर्यंत आपल्याकडे पेंडिंग आहे. नाही, मग आपण 2 मिनिटं. भाऊसाहेब, आपल्या इथल्या अधिकाऱ्याची जबाबदारी अशी आहे, जर सन्माननीय ग्रामपंचायतचे सदस्य किंवा प्रमुख लोकांना जर असं वाटत असेल की आपला कारभार पारदर्शक नाही, तर हे आपल्या प्रशासनाचं अपयश आहे. आपलं काही घरचं काम नाही, तुमचं घरचं नाही किंवा प्रदीपकांच्या घरचं काम नाही. हे ग्रामपंचायतचं काम आहे. ओपन कुणी आलं तरी माहितीचा अधिकार सुद्धा ग्रामपंचायतला लागू आहे. आपल्याला जो कागद मागितला जातो तो कागद जनतेसाठी उपलब्ध करून देणं आपल्या प्रशासनाची प्रमुख जबाबदारी आहे. एकही माणसाला प्रोसिडिंगची नक्कल लागली दिली पाहिजे. उतारा लागला, घरपट्टी भरलेली असेल तर त्यांनी दिली पाहिजे. ही आपली जबाबदारी आहे. आपल्या देशात कुठेही एकही गोष्ट पारदर्शक हिशेब पाहिजे, हिशेब दिला पाहिजे. आपल्याकडे असं कुठेही लपून ठेवायची सिस्टीमच नाही. हा कारभार आपल्या कोणाच्या कुटुंबाचा घरचा चाललेला नाही. हा सार्वजनिक कारभार आहे. लोकशाहीप्रमाणे ग्रामपंचायत चालवताना ग्रामपंचायतीच्या कायद्याप्रमाणे ग्रामपंचायत चालवायला. ह्याच्यात मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं, तुम्ही सदस्य सन्माननीय आहात, थोडा अभ्यास करा ग्रामपंचायत कायद्याचा. पण ग्रामसेवक हा लोकांच्या हितासाठी इथं त्यांनी काम केलं पाहिजे. ती जबाबदारीच त्याची आहे. जर तो तसं करत नसेल
तर त्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला पहिले मीटिंगच्या वेळेस पहिले सहाय्य करायला देतात ते नाही. पहिलं तुम्ही निदान सहाय्य घ्यायच्या आधी आम्हाला विषय समजूनच देत नाही. कायदा सांगतो तुम्हाला, तुम्ही आल्या तुम्हाला सही करायला लागतील. किती सही समजा मान्य, पण त्याच्यानंतरच्या पुढच्या मीटिंग मध्ये सही केलेलं प्रोसिडिंग तुम्हाला वाचून दाखवलं मान्य करायचं का नाही कोणाच्या हातात येऊ. सन्माननीय सरपंच जरी असं म्हणत असतात तुमची सही त्याच्यावर प्रोसिडिंग क्लोज करायची याच्यावर प्रोसिडिंगचे पुस्तक आण रे. सन्माननीय सरपंचाची पुढच्या मीटिंगच्या आधी सही असते त्याच्यात, ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सहीने प्रोसिडिंग क्लोज होतं. नुसत्या ग्रामसेवकाच्या सहीने क्लोज करता का तुम्ही समजून घ्या विषय. ग्रामसेवकाला ग्रामसभा दाखवता येत नाही, त्याला सरपंचाच्या सह्या लागतात का नाही लागते. सरपंचाच्या सह्या नसली तर नुसतं एकटा ग्रामसेवक मीटिंग दाखवू शकतो का. त्या ग्रामसभेचा अध्यक्ष सन्माननीय सरपंचच असतील का नाही, दाखवायची जरी असली तरी. पण सरपंच आणि तुम्ही सगळी बॉडी ज्या वेळेला एक विचाराने काम करसाल त्यावेळेला ग्रामसेवक तुम्ही म्हणाल तसंच काम करील. कायदा सोडून काम करायला जर तुम्ही सांगितलं बॉडीने तर तो थांबल, तो सांगेल की बा कायद्यात हे बसत नाही. आता कायदा सोडून आहे ना कधीच कुठल्या आमच्या ठरले प्रत्येक गोष्ट मीटिंगमध्ये आल्याशिवाय त्याच्यावर एकही विषय घ्यायचा नाही. मग प्रश्न काय राहिला, का असं म्हणतात आम्हाला हेच कळत नाही. काय रिझल्ट कळू दे ना. आता ग्रामसेवक इथे तुम्ही इथे मी इथे निर्णय इथंच लावून टाकतो ना. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्हाला इथं ग्रामसेवक म्हणून काम करायला काय अडचणी आहे. तुम्ही असं सांगा की बस सरपंच मला बेकायदेशीर काम करायला लावतात का, तुम्हाला चुकीचं काम करा म्हणून सांगतात का. ऐकून घ्या, जे नियमात बसत नाही तुमच्या पद्धतीने नाही तुम्ही सगळं काम करणं तुमच्यावर जबाबदारी. तुमच्या पद्धतीने जमल हे उत्तर काय तुम्ही अध्यक्षाला देत असाल तर मी नीट करील. तुम्ही काय असा टाइमपास अध्यक्ष समजू नका. तुमची जबाबदारी ह्या गावाचे सगळे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. जे नियमात बसतात ती सगळी जबाबदारी तुमची, हे लक्षात ठेवा. मला जमतंय तेवढं काम करतो म्हणून तुम्हाला आम्हाला जमतंय तेवढा पगार देतो का आम्ही, स्केल प्रमाणे देतो ना. जे गरजेचं आहे किती वेळ द्यायला लागला तर तेवढा वेळ तुम्ही गावात दिला पाहिजे आणि लोकांच्या हितासाठी कामच केलं पाहिजे. असं उत्तर चालणार नाही की मला जमल तेवढं मी काम करील. हा, हे उत्तर पाहिजे मला की सगळी जबाबदारी मी आजपासून स्वीकारतो आणि सगळं काम मी करतो, कोणाची तक्रार येऊन देणार नाही. हे उत्तर तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. आपल्याला इथं तुम्हाला या गावात निवडणूक लढवायची का. तुमचं गाव कोणतं प्रॉपर, निवडणूक लढवायची नाही ना. आपलं काम भलं नियमात बसणारी कामं करायची. नियमात बसत नंतर तर सन्माननीय पदाधिकाऱ्यांना सांगायचं हे नियमात बसत नाही याच्यात दुरुस्ती करा, ते करतील ना. त्यांच्याबरोबर संघर्ष करायचं काय कारण आहे आपल्याला. कशाहून संघर्ष झाला, कशाला पेपरबाजी होती एवढी. तुम्ही आला की ग्रामसेवक ग्रामपंचायत बाहेर जाते, ग्रामपंचायत आली की तुम्ही बाहेर जाताय. कशासाठी, काय रिझन आहे एवढा संघर्ष टोकाला जाण्याचं कारण काय आपलं. सन्माननीय सदस्यांचं काय चुकत असेल मी सांगा, मी आता लगेच त्यांच्याशी चर्चा करतो. पण इथून मी गेल्यानंतर एकत्रित कारभार झाला पाहिजे. परत डोक्यातलं सगळ्यांनी काढलं पाहिजे. नाही तो मी इथून गेल्यानंतर मी तुमचं तेच हा असं करतोय तो तसं करतोय. अरे तुमच्यावर गावाचे विश्वस्त म्हणून शासनाने आम्ही तुमच्यावर जबाबदारी दिली आणि गावाने यांच्यावर जबाबदारी दिली. दोन्ही माणसं एकत्र या सामान्य जनतेसाठी आली पाहिजे. माझ्यासाठी येऊ नका, पण ही जी लोक बसतात ग्रामस्थ त्यांच्या कामासाठी एकत्र आलं पाहिजे ना. ही जबाबदारी आपली प्रशासनाची जास्त आहे. आपण चुकता कामा नाही पुढं कुणी काही सांगू द्या. आणि अडचण वाटत असेल प्रमुख मंडळी आहेत इथं, अतुल शेठ आहेत, ताई आहेत, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. जाऊन आपण आपल्याला सगळं समजतं, आपण म्हणू तसं कारभार चालेल. म्हणजे ग्रामपंचायतच्या बॉडीने विचार करू नये, ग्रामसेवकांनी विचार करू नये. ते दोघांनी मिळूनच ग्रामपंचायतचा कारभार केला पाहिजे. इथं काय वैयक्तिक कोणाच्या बांधाला पाहिजे, यांच्यातलं कोणाच तरी असेल बा, पण यांचा कोणाचा बांधाला बांध नाही. जागा बिगा घेतली तिथं नारायणगाव नाही ना. काय बिचारायचा बांधाला बांध नाही कोणाच्या. संघर्ष व्हायला झालं तर काय तात्विक प्रशासकीय गोष्टींचा होईल. एक बातमी नाही आली पाहिजे नारायणगावची इथून पुढे निगेटिव्ह. एक बातमी आली ना मी अध्यक्ष येतो, मी यांना कोणाला काय विचारणार नाही, तुम्हाला जबाबदार पकडीत. एक सिंगल निगेटिव्ह बातमी आली तर
माझ्या आयुष्यातल्या राजकारणात मी एक पथ्य पाळले, कधी कुठल्याही ग्रामपंचायतला गेल्यानंतर एक संधी दिल्याशिवाय काय करायचं नाही. मी आज इथं भेट द्यायला आवर्जून का आलो, यांचा सगळ्यांचा आग्रह होता म्हणून आलो. हे सगळे मंडळींचं माझं मागे आलो ते माझ्याकडे त्यावेळेला मला म्हटले, पण मला काय ह्या माणसाची ह्या गावाहून दुसऱ्या गावावर बदली करणं मोठी अवघड गोष्ट आहे का? माणसं बदलण्यापेक्षा तुम्ही एकत्र येऊन चांगला कारभार करा, त्याला गाव पण टिकणार आहे. नाही तर जर ती आता अकोल्याचा माणूस कुठून आलाय राव, त्याला काय विचारायला इथे इंटरेस्ट आहे काय? आपल्या सगळ्यांचं राजकारण याच्यासाठी चाललंय की सर्वसामान्य माणसाचं हित करणं पाहिजे पाहिजे का नाही? ग्रामपंचायत असू द्या किंवा प्रशासन असू द्या, सगळ्या योजना, सगळे निधी, सगळी कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजे. मग रस्त्याचा असू द्या, पाणी पुरवठ्याचा असू द्या किंवा मागासवर्गीय समाजाच्या उपस्थितीतला एखादा रस्ता असू द्या, हे सगळे आपली जबाबदारी ना. सर्व घटकांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे. 67 म्हणले पाहिजे चालव याच्यासारखा ग्रामसेवक नाही कुणी, अशी म्हणली पाहिजे ग्रामपंचायतची बॉडी. मला 8 दिवसात सांगायला आली पाहिजे. भाऊसाहेबांचा कारभार इतका सुधारलाय की भाऊसाहेब हा याचे इतकं चांगलं काम करणारा भाऊसाहेब नाही आमच्याकडे. काय आपल्याला पैसे संपले, 14 वित्त आयोगाचे 10 लाख रुपये फक्त आतापर्यंत खर्च झाले. 48 लाख रुपये आम्हाला काहीच काम नाही झाले, काहीच होत नाही. 14 वित्त पूर्व विस्त पश्चिम पिण्याचे पाणी 5 लाख रुपये ते खर्च झाले. चारणपाळा शेड व्यवस्थित व्यवस्थित पिण्याची लाईन ते काम, बाकी जलशुद्धीकरण प्रकल्प 3 लाख रुपये ते काम झालं. त्याच्यानंतर नारायणगावमध्ये LED देवी बसवणे 5 लाख रुपये, 4 लाख रुपयापर्यंत ते काम झाले. आणि आवटीमळा इथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे 20 लाख रुपये याचं इस्टिमेट करून TSला दिला नाही. तुम्हाला जिल्हा परिषदेच्या प्रशासनामधलं कोण असं आहे का ते मदत करत नाही? तुम्ही TSला पाठवलं, त्यांनी TS दिला नाही किंवा त्यांनी तुम्ही काय प्रस्ताव पाठवला पाठपुरावा तुम्ही करतो. हा काय बांधलं मला सांगा. तुम्हाला पाणी पुरवठा अधिकारी मला 13 वित्त आयोगाचे पैसे कधी आले हो? कधी आले? 14 वित्त आयोगाचे 13 जानेवारी महिन्यात मग तुमच्या TS नामकन दमकच का चालू आहे? इस्टिमेट वगैरे केले, 2-3 कामं झाले. नाही तुम्हाला मला सांगा 48 लाख रुपये मिळाले ग्रामपंचायतला 15 दिवसात सगळं ठीक आहे चालणार. आता जो खर्चाचा विषय चाललेला आहे तो आहे हा बिचारा आपलं माझा काही संबंध आलेला आणि बॉडीचं आणि यांचं जे काही चाललंय हे बाकीच्या लोकांना माहिती आहे, बॉडीला त्यांनाच माहिती. हा एखाद नोकरदार वर्ग हा कसा असतो. आता यांनी म्हणजे माझं स्पष्ट आता बॉडीवरती आरोप या डायरेक्ट कोटाव बोलतो त्यांच्या काय यांनी जे काय केले हे 20 वर्ष हेच चालले. त्यावेळेला ऐकून घ्या, आता हे शहाणे झाले पण यांनी ज्या चुका केल्यात ह्या दाखवून ठेवायच्या मग बाकीच्यांचं हे करायचं का? कुणी असं इथं माणूस आहे का की तो दर महिन्याला 10 लाख रुपये ग्रामपंचायतला स्वतःच्या कुटुंबातले आणून देतोय? कुणीच देत नाही. जे लोकांच्या टॅक्स रूपाने, शासनाच्या अनुदानाने, जिल्हा परिषदेचे पैसे असे जमा होते तेच पैसे ग्रामपंचायतला आहे. तुम्ही जाहीर करा हिशेब. अरे तुम्हाला जर भविष्यात चांगले दिवस पाहिजे असतील, माझं म्हणणं आहे तुमच्यात पारदर्शकता कारभारात आली पाहिजे. प्रत्येक माणसाला तुमच्या ग्रामपंचायतचा कारभार कळला पाहिजे. काय अडचणी तुम्हाला ते कळून द्यायला? आणि शासन पण तेच सांगतात. काय भाऊसाहेब तुम्हाला अडचण येऊ जर प्रत्येक महिन्याच्या मिटिंगला झाल्यानंतर तुमच्या महिन्याचा खर्च तुम्ही पब्लिश करा. इतका पारदर्शकता जर तुम्ही कारभारात आणली तुम्हाला गाव डोक्यावर घेऊन नाचल ना. डुकरांचा असलेल्या प्रमाण तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले. नारायणगावात इतका मोठा त्रास होतोय. शेतकऱ्यांचे त्यांनी ऊस खाल्ले. नारायणगावच्या बऱ्याचशा कचरा कुंडीचं नुकसान केले. अख्खा कचरा रस्त्यावर पडतोय. माझ्या माहितीप्रमाणे नारायणगावात आता 500 डुकरं असतील कमीत कमी. आणि ह्या डुकरांवरती ज्यावेळेला त्याला आम्ही तर समजून सांगितलं, एकतर पहिली भीती आम्हाला आता काय द्यायची तो आहे त्या ह्याच्यातला त्यांनी एक 2 मीटर ह्या गोष्टी आहे ना सिरियस आहेत. आणि आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आमच्याशी वर्तन केलं तो आम्हाला ज्या गोष्टी त्यांनी समजून सांगितलं. आता काल रात्री ज्यावेळेला आमचे 2 सदस्य भेटले किंवा तुझ्या डुकरांनी तो ती राष्ट्रीय संपत्ती आहे त्या संपत्तीचं जतन केलं पाहिजे म्हणतो. तुम्ही जर डुकरांना जर काय केलं तर मी तुमच्यावरती गुन्हा दाखल करेल. माझ्या डुकरांना जर काय झालं किंवा काय झालं. ह्या माणसाला आतापर्यंत 3 वेळा बोलवून घेतलं. त्याला ग्रामपंचायतने 3 नोटिसा दिल्या.
त्या संदर्भात त्याच्याशी चर्चा झाली. तर त्यानंतर आम्ही मला वाटतं तहसीलदारला आम्ही या संदर्भात भाऊसाहेब केले ना पोलीस स्टेशनला तहसीलदारला पुढं कायदेशीर प्रक्रिया त्यांनी नाही ऐकलं तर काय केलं पाहिजे आता आम्हाला येणार का दादा याच्यावरती मार्गदर्शन लय महत्वाचं आहे. म्हणून मी त्यांना विचारतो काय करायला. प्रशासनाचा अधिकारी गावात आहे, ग्रामविकास अधिकारी. जर गावाला इथं या गोष्टीचा त्रास आहे तर माझ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी काय काय माहिती घेतली, काय काय विचारलं की याला पुढे कायदेशीर प्रक्रिया काय आहे माहिती द्या गावाला. ग्रामपंचायतीला जबाबदारी ग्रामपंचायत निर्णय घेऊन कारवाई करावी. कोणी सांगितलं? वरचे म्हणजे कोण? पत्र दिलंय का? पत्राचं उत्तर द्या, घ्या ना म्हणा. त्या पत्राचं उत्तर द्या की याला सर्वस्वी गावातले होणाऱ्या सगळ्या गोष्टींना ग्रामपंचायत जबाबदारी, ग्रामपंचायतने निर्णय घ्यावा. त्याच्या संदर्भात काय करायचं ते आपल्या ग्रामसभेमध्ये आपण जो निर्णय घेऊ तो सगळ्यांना पाहिजे. बंदोबस्त करायचा असेल ग्रामसभा घ्या आणि काय बंदोबस्त करायचा त्याच्यावर एक निर्णय घ्या. तुम्ही निर्णय घेऊ शकता गाव म्हणून. तहसीलदार काय गावात तहसीलदार साहेब कायदेशीर तुम्हाला सांगतील, कायदेशीर मार्गदर्शन करतील किंवा व्हिडिओ मार्गदर्शन करतील. कृती शेवटी गावातल्या ह्या प्रश्नावर आपल्यालाच करायची. हिंसक प्राणी असेल त्याला वन विभागाची नोकरी. पण ह्याच्यासाठी आपण आपल्या गावातली स्वच्छता असेल, आपल्या गावातले काही प्रश्न असतील ह्याच्यावर आपल्यालाच निर्णय घेतले पाहिजेत. त्याच्यात अडचण आहे का काय? आपल्याला काहीच अडचण नाही. आणि त्याच्या संदर्भात कायदेशीर माहिती मार्गदर्शन घ्या आणि त्या संदर्भात काय करायचे निर्णय घ्या. करू दे ना. जर त्रास होत असेल आपण तशी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन करा, त्या डिपार्टमेंटला तशी कळवता येईल. हो मेंबर, एक गोष्ट पहिल्यांदा त्यांनी एक नाव सांगितले, एकाची नाहीये. इथं काही समाजाने सगळ्यांनी हे केले आणि दुसऱ्या माणसांनी तिथं येते, एकाचीच नाही येते. बाजीराव मानवची सगळी नाही आहे, सगळं बाकीचे येते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जर ग्रामपंचायतीला स्वच्छता अभियान राबवायचं असेल तर दुसरं काय साठी पाहिजे? माझं म्हणणं असं आहे, त्यांचा मुद्दा बरोबर आहे. विचार सगळ्या ग्रामपंचायतीने करणं गरजेचं आहे आणि याच्यावर कोणते धाडस केलं पाहिजे ना. धाडस केल्याशिवाय कामं होतील का? आता हा मदत करील, तो मदत करील, अमकं करील, तमकं करील असं नाही चालायचं. हे पुढे गेलं पाहिजे. ज्याला नेतृत्व करायची मस्ती आहे त्याने पुढे जा, अंगावर घेतलं पाहिजे ना. तसं होणार नाही. माझं म्हणणं आहे की आपण 15% जो मागासवर्गीय लोकांसाठी ग्रामपंचायतच्या उत्पन्नातला खर्च केला पाहिजे तो आपण त्या सर्व घटकांना बरोबर घेऊन करतो का हा एक प्रश्न महत्वाचा आहे. 3% अपंगासाठी आपण खर्च केला पाहिजे तो आपण करतो का? केलाय ना. हे सगळे काळजीपूर्वक खर्च करा. माझं म्हणणं भाऊसाहेब एका वाक्यात सांगतो. आज माझ्या ग्रामसेवकांनी, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकांनी येणाऱ्या 8 दिवसात मला ही सगळी लोक सांगायला आली पाहिजे की प्रचंड परिवर्तन झालंय भाऊसाहेबांच्या कामामध्ये. सगळ्यांना विश्वासात घेऊन कायद्यात बसणारी सगळी कामं ती लगेच मार्गी लावतात. या 8 दिवसात मला रिझल्ट आला पाहिजे. 8 दिवसात रिझल्ट नाही आला तर त्याच्यानंतर मी काय निर्णय घ्यायचा ते घेऊन टाकेन. त्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये खूप तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाला पेपरला पण खूप बातम्या आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पातळीवर त्या सगळे जेवढे काही तक्रारी आहेत त्या संदर्भातली सगळी चौकशी चालू आहे. तुम्हाला त्याच्यामधला अहवाल थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. नारायणगाव ही या जुन्नर तालुक्यातली नाही तर पुणे जिल्ह्यातली खूप मोठी ग्रामपंचायत आणि महत्त्वाची ग्रामपंचायत. आम्ही नेहमी असा उद्देश जिल्हा परिषद प्रशासनाचा असा असतो की प्रशासनाला आणि ग्रामस्थांना, गावकऱ्यांना सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. चुकीच्या कारभारावर कधी पांघरून घालणार नाही. परंतु त्याला ही वेळ लागत असते कारण दप्तर मोठं आहे, ग्रामपंचायत मोठी आहे आणि त्या सगळ्यांचा बारकाईने अभ्यास करून कोणाला दोषी आणि कोणाला निर्दोष सांगायचं असेल आपल्याला तर त्याची नीट चौकशी झाली पाहिजे. ती प्रक्रिया जिल्हा परिषदेची पारदर्शकपणे चालू आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीचा कारभार गेले काही दिवस वादातीत ठरत आहे. मात्र गेल्या वर्षभरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकत्र येऊन ग्रामपंचायतीचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र म्हणावा अशी सुधारणा होताना दिसत नाही. प्रशासन चांगलं असेल तर निश्चित विकास होऊ शकतो. माझ्यासोबत नारायणगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रोकडे आहेत.
कशा पद्धतीने त्यांना सदस्यांचं सहकार्य मिळतंय, काय व्हायला हवं. आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंद साहेब यांनी भेट दिली. सदस्य व ग्रामसेवक यांनाही खड्या शब्दात समज दिलेली आहे, चांगलं काम करा, विकासासाठी पैसे लागले तर कमी पडून देणार नाही, मात्र जनतेची कामं करा, अशा शब्दात सगळ्यांना सुनावलेलं आहे. रोकडे साहेब, सदस्य आणि तुमच्यामध्ये समन्वय नाही असा अनेकदा आरोप होतो, काय सांगायला? आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय प्रदीपदादा कंद यांनी भेट देऊन ग्रामपंचायतला अनेक प्रकारचे विकास कामाचं उद्घाटन माननीय सदस्य समवेत उपस्थितीत आज ग्रामपंचायतमध्ये व ग्रामपंचायत परिसरात विविध विकास कामाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. या भविष्य काळामध्ये ग्रामपंचायत नारायणगावमध्ये अनेक प्रकारची विकास कामं सर्व राजकीय मंडळींच्या वतीने व ग्रामपंचायतच्या सहकार्याने नारायणगाव ग्रामपंचायतचा विकास केला जाईल याची मी सर्वांना हमी देतो. ग्रामपंचायतीकडून सर्वसामान्यांची कामं होताना सदस्य आणि ग्रामसेवक यांच्यामध्ये समन्वय नाही असंही बोललं जातं. त्याचबरोबर जर प्रशासनाचं काम चांगलं केलं नाही तर मी 8 दिवसात कारवाई करेन अशाही पद्धतीनं प्रदीप कंद यांनी दम भरलेला आहे. काय सांगाल तुम्ही, काय सुधारणा होईल आपल्यामध्ये किंवा सदस्याकडनं तुम्हाला काय मदतीची गरज आहे? सदस्य आणि एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी ग्रामपंचायतचे जे रखडलेले आत्तापर्यंतचे पेंडिंग कामं आहेत, विकास कामं, येत्या 8 दिवसामध्ये आम्ही सर्व एकत्र येऊन हातात हात घालून आम्ही सर्व विकास कामं मार्गी लावणार आहोत. मार्गी लावून सदस्यांच्या सहकार्याने, सर्व गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने येत्या 8 दिवसामध्ये विकास कामं नारायणगाव परिसरात चालू झालेली आपल्याला दिसतील. आपण पाहू शकतो आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली आहे. त्यांनी एकट्यानेच भेट दिली असं नाही, तर त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके होत्या, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके होते. सगळेच नेते एकत्र आल्यामुळे सदस्यांना उभारी मिळाली आहे. ग्रामसेवकांचे म्हणणं असं आहे की मी सगळ्यांना बरोबर घेऊन विकास करेल. जर सगळ्यांनीच हातात हात घालून विकास केला तर नारायणगावमध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले असं दिसेल. सुरेश वाणी, आपला आवाज, नारायणगाव. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला आवाज. हा तुमची साथ आमची. धन्यवाद.